तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आज आपण ऍडिशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन हे कसं करायचं आणि विथ ट्रिक पण कसं करायचं ह्या दोन्ही गोष्टी शिकणार आहोत। जे रेग्युलर मेथड आहे आपली की मिक्स्ड फ्रॅक्शन असेल तर त्याचं कन्वर्जन करायचं तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आणि मग त्याचं ऍडिशन करायचं। ते कसं करायचं त्यासाठी आपण काय करतो, होल पार्ट आणि डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन करतो याचं आणि आलेल्या मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर काय करतो ऍड। या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि आलेल्या याचं मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर ऍड। चला करून घेऊया। 3 2 6 6 प्लस 1 आणि डिनोमिनेटर जशाला तसा प्लस 4 2 8 प्लस 1 2 कीपिंग डिनोमिनेटर सेम। नेक्स्ट 6 प्लस 1 7 अपॉन 3 प्लस 8 प्लस 1 9 अपॉन 2। आता तुम्हाला डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे, लाईक फ्रॅक्शन मध्ये याचं कन्वर्जन करायचे। ते करण्यासाठी दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरने पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही मल्टिप्लाय करायचे। तसेच 9/2 मध्ये पहिल्या फ्रॅक्शनचा जो डिनोमिनेटर आहे त्याने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही तिथं मल्टिप्लाय करायचे। चला काय आन्सर पाहूया इथं। 7 2 40 3 2 6 प्लस 9 3 27 2 3 6। लाईक फ्रॅक्शन असेल तर सरळ न्यूमरेटरचं ऍडिशन करायचं। 4 आणि 7 होतात 11 11 चा 1 कॅरी 1 2 1 3 आणि 1 4 41 आणि अपॉन 6। मग आता याचं कन्वर्जन तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं। हे पण आन्सर ऑप्शन मध्ये असू शकतं, पण जर हे नसेल तर याचा सिम्पलेस्ट फॉर्म पण असू शकतो। सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, दोन्ही एका टेबल मध्ये येतील अशा संख्येने तुम्हाला त्याला डिवाइड करायचं असतं, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात किंवा त्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं पण म्हणतात। तर ते करावं लागेल किंवा तेही नसेल तर त्याचं कन्वर्जन इम्प्रॉपर मध्ये करावं लागेल, परत एकदा असं करावं लागेल। ते करण्यासाठी काय करतो आपण 6 ने 41 ला डिवाइड करतो। 6 च्या टेबल मध्ये 41 आहे का, तर 41 तर नाही, पण त्याच्या नियरेस्ट कोण आहे 6 4 जा 6 4 जा 6 5 जा 6 6 जा 36 6 जा पर्यंत आपण म्हणू शकतो 6 6 जा 36 6 7 जा केला तर 42 येतं, मग ते येणार आहे -36 करा। होल पार्ट हा तुमचा इथपर्यंत येतो, कारण आता जी येणारी संख्या आहे सबट्रॅक्ट करून ते या तुमच्या मिक्स्ड फ्रॅक्शनचा न्यूमरेटर होऊ शकतं। सो 6 होल पार्ट आलेला हा मायनस केला तर किती होतं इथं 5। 41 मधून 36 मायनस केली आणि कीपिंग डिनोमिनेटर सेम। हे तुमचं फायनल आन्सर येणार आहे। तर इतकी मोठी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे आणि मग तुमचं फायनल आन्सर इथं रेडी होईल। पण आता शॉर्ट ट्रिकने हे किती सोपं आहे पहा। हेच फ्रॅक्शन आपण लिहून घेऊया। 2 1/3 प्लस 4 1/2। सिंपल आहे। पहिल्यांदा आपल्याला होल पार्ट काढायचा आहे, तर होल पार्ट काढण्यासाठी W फॉर होल पार्ट, तर 2 आणि 4 जर तुम्हाला ऍडिशन करायचं आहे 2 आणि 4 किती होतं 6। ओके, मग आता तुम्हाला न्यूमरेटर काय आणि डिनॉमिनेटर काय हे तुम्हाला ठरवायचे। ते ठरवण्यासाठी न्यूमरेटर ठरवण्यासाठी या दोघांमध्ये तुम्हाला करायचे प्लस, तर काय तर तिथं प्लस 3 आणि 2 5। आणि नेक्स्ट डिनॉमिनेटर ठरवण्यासाठी या दोघांचं करायचं तुम्हाला मल्टिप्लाय, म्हणजे किती येईल तुमचं 3 2 6 आलं की नाही 6 5/6 6 5/6 झालं। तर मग आवडली ट्रिक, नक्कीच तुम्हाला आवडली असेल। प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला आणखी प्रॅक्टिससाठी गणित देणारच आहे, ते प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये मला आन्सर जरूर कळवा। शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर अशाच टाईपचे आणखीन प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। थँक्यू।